स्वर्गीय राजेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त प्रख्यात गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। स्वर्गीय राजेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त प्रख्यात गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। अक्कलकोट रोड MIDC येथील महालक्ष्मी बँकेट हॉलमध्ये झालेल्या या शिबिराला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला। शिबिराचे उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते झाले। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, ABP माझाचे राजकुमार शास्त्री, दैनिक नवराष्ट्रचे संपादक राजकुमार नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकारांचे काम धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केल्याचे सांगितले। आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायी व त्याचबरोबर भावनिक असा आहे। स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त या एक असा उपक्रम घेण्याच्या जेव्हा आमच्या मनात आलं, त्यावेळेला यामध्ये सेवा, आरोग्य आणि कृतज्ञता या 3 मूल्यांचं सुंदर असा संगम असलेला हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं। पत्रकारिता हा समाजाचा एक जागता प्रहरी आहे। लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला ओळखतो। आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बातमी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट घेतात। त्याचबरोबर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याची कुठलीही पर्वा न करता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्याकडे आपण आपलं काम म्हणून लोकांची समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात। अशा आरोग्य शिबिर आयोजन करण्याचा हेच मूळ हेतू आहे की हा एक केवळ कार्यक्रम नसून समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी व्यक्त केलेली आमच्याकडून एक कृतज्ञतेची भावना आहे। विक्रम खेलबुडे यांनी उपक्रमाचे कौतुक करत पत्रकारांसाठी मेडिक्लेम सुविधेसाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली। पत्रकारांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी काळजी घेतली आहे। आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी आयोजित केलं, त्याबद्दल सर्वच पत्रकारांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही गेल्या 13 वर्षापासून पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम योजना राबवतो। डॉक्टर साहेब दरवर्षी त्याचा प्रीमियम वाढत जातो, त्यामुळं भविष्यात ही योजना राबवणं थोडंसं चिकरीचं वाटत आहे। यावर्षी साधारण त्या पॉलिसीचा प्रीमियम 16,000 रुपये होता, त्यातील प्रत्येक पत्रकार सभासदांचे 8,000 आपण पत्रकार संघाच्या वतीने भरतो। पत्रकार संघ दरवर्षी 14 ते 15 लाख रुपये आरोग्यावर खर्च करतो। भविष्यात डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे की सोलापुरातील बऱ्याचशा हॉस्पिटलचे आपले संबंध आहेत। आपले बंधू आमदार देवेंद्र दादा हे सामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत। आपण सामाजिक कार्यात लोकांचे प्रश्न सोडवत आहात। या हॉस्पिटलने पत्रकारांच्या ज्या तपासण्या आहेत त्या सर्वच एंजिओग्राफी असतील किंवा इतर तपासण्या असतील त्या नाममात्र किमती करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा। आणि जे उपचार आहेत, आता हॉस्पिटलला सध्या महागडे उपचार आहेत। आमचे 2 लाखाची पॉलिसी आहे, काही जणांचे 3 लाख 4 लाख अशी बिलं होतात। तर हॉस्पिटलच्या उपचारात किमान 50% सवलत सर्वच पत्रकारांना द्यावी, यासाठी आपण पुढाकार घेऊन असं काही पत्रकार संघाचं आणि हॉस्पिटलचं असं काही करार करता येते का, आपण यासाठी लक्ष द्यावं हीच या निमित्ताने विनंती करतो। ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांनी कोठे कुटुंबाच्या समाजसेवेच्या परंपरेचा गौरव करत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले। हा कार्यक्रम झाला आणि ज्यांनी सोलापूरसाठी गेल्या 50 वर्षामध्ये सोलापूरच्या विकासाची जी स्वप्न पाहिली होती ते आमचे परमगुरू श्रद्धेय
विष्णुपंत तात्या कोठे साहेब यांची स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे आणि त्यांचे दोन्ही नातू तितक्याच तडफेनं सोलापूरचे प्रश्न सोडवत आहेत. देवेंद्र कोठे आमदाराच्या रूपाने त्यांनी सोलापूरचे अनेक वर्षांचे प्रश्न, पिकाचा पिटूचा प्रश्न सुद्धा त्या तडफेने सोडवला आणि हे सगळं सोलापूर बघतोय. आणि तितक्याच तडफेनं गेल्या डॉक्टर साहेबांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जे सामाजिक काम सुरू ठेवलंय. सोलापुरातल्या नागरिकांची काळजी घ्यायची, सोलापुरातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपल्या डोळ्यासमोर हॉस्पिटल म्हटलं की येतं की गरिबांना लुबाडण्याचा कारखाना, पण ते बदलून एखादं हॉस्पिटल किंवा एखादा डॉक्टर समाजासाठी, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करतो, हे दुर्मिळ उदाहरण फक्त तात्यांच्या घरातच बघायला मिळतं. आणि त्याबद्दल मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे आभार मानतो. या शिबिरात लिव्हर फंक्शन टेस्ट, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, ब्लड शुगर, संगणकीकृत नेत्र तपासणी आणि फॅब्रोस्कॅन यासह विविध अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांनी ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले.